नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील. तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, बुलढाणा जिल्ह्यातली सैलानी यात्रा ही विदर्भ, मराठवाडा आणि नजीकच्या आंध्र प्रदेश या ठिकाणी एकदम प्रसिद्ध आहे. अनेक भाविक या सैलानीच्या यात्रेला बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिंपळगाव सराई येथे येतात. साधारणतः होळीच्या निमित्ताने ही यात्रा होळीच्या त्या पर्वावर सुरू होते आणि 1 महिना ही यात्रा चालते. आता यात्रा म्हणजे प्रत्यक्ष काय, तर यात्रेत जसं खेळण्यांपासून सगळे दुकानं वगैरे लागलेले असतात आणि कुठल्या तरी देवाचं ठिकाण असेल, एखादा ठावा असेल, कुठलं काही एखादं दैवत असेल, अशा पद्धतीचं असते. परंतु इथे मात्र हे दिसत नाही. ही एक सैलानीचा दर्गा आहे, मजार आहे तिथे. आणि प्रामुख्यानं ही सैलानीची यात्रा जी आहे ही मनोरुग्णांची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. धार्मिक संकल्पनांमध्ये असं मानलं जातं की ज्यांना भुताखेताची लागण झाली, ज्यांना कुणी घेरलं, कुणी करणी केली, कुणाला बावनबीर लागले असं समजलं जातं. आणि ज्यांना भूतानी झपाटलं, भूत, प्रेत, आत्मा, आणि यांना झपाटलं असेल तर असं समजलं जातं की कुठल्याही औषधशास्त्रामध्ये, आरोग्यशास्त्रामध्ये त्याच्यावर औषध नाही. मग अशा माणसाला मांत्रिकाकडे नेलं जाते आणि मांत्रिक वेगवेगळे सल्ला देतात. आणि पहिल्या स्टेजमध्ये असणारा हा आजार हा अगदी 4थ्या पार शेवटच्या स्टेजमध्ये नेऊन ठेवतात. आणि एक वेळ अशी येते की या रुग्णाला मृत्यू पत्करावा लागतो. सैलानी बाबाच्या दर्ग्यावर येणारी सगळी माणसं हे मोठ्या आशेनं या ठिकाणी येतात की सैलानी बाबाचं दर्शन घेतलं, काही विभूती लावली, तिथला अंगारा घेतला, एक 8 दिवस त्या ठिकाणी राहिलं तर आपल्यावरचा भूताखेतांचा आत्म्याचा प्रभाव जो आहे तो निघून जातो. हे खऱ्या अर्थानं हे एक मुस्लिम मजार आहे. मजार ही मुस्लिमांचीच असते, परंतु तिथे येणाऱ्या भाविकांची संख्या मात्र 90% मुस्लिमेतर लोकांची, म्हणजे हिंदूंची आहे. हिंदूंचे ओबीसीमधले वेगवेगळे वर्ग, अगदी आंध्र प्रदेशातून, तेलंगणातून, मराठवाड्यातून, विदर्भातल्या काही मधून लोक इथे येतात. तुम्हाला आठवत असेल की 80च्या दशकामध्ये एक बबिता सोमानी नावाचं प्रकरण, बबिता सोमानी हत्याकांड खूप गाजलं होतं. बबिता सोमानीला काहीतरी भूतबाधा झाली म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या झोपड्या बांधून अशा रुग्णांना राहायला लावतात. आणि तिथे तिच्यावर काही मुजावरांनी सामूहिक बलात्कार केला होता आणि तिला मारून विहिरीत फेकून देण्यात आलं होतं. हे प्रकरण नंतर काही दिवसांनी उजेडात आलं आणि महाराष्ट्रभराचा आक्रोश झाला होता. गावोगाव त्याचे मोर्चे निघाले होते. त्याच्यात नंतर काही मुजावरांना शिक्षा पण झाली. इथे नेहमीच या पद्धतीचे गुन्हे घडत राहतात. मनोरुग्ण प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात, आता घरचेच लोक त्यांना, नातेवाईकच जर मनोरुग्णांना त्या ठिकाणी ठाण्यावर आणतात आणि अंगातलं काही काढण्याच्या निमित्ताने, भूतबाधा दूर करण्याच्या निमित्ताने 8-8 दिवस इथे त्या रुग्णांना ठेवून जातात. आणि त्या रुग्णांपैकी काही तरुणी असतील, नवीनच लग्न झालेल्या असतील, दिसायला रूपवान असतील, सुंदर असतील, तर हमखास त्यांच्यावर इथे शारीरिक अत्याचार केले जातात, बलात्कार केले जातात. परंतु मानसिक रुग्ण असणाऱ्या या व्यक्तींना त्याची दाद मागता येत नाही. अनेकदा घरातली माणसं त्या ठिकाणी किती दिवस राहतील. एखाद्या रूपवान स्त्रीला, चांगल्या स्त्रीला बघून ते मुजावर सांगतात की इथे महिनाभर थांबावं लागेल. नोकरदार कोणी असेल तर एखादी म्हातारी कुतारी तिच्यासोबत ठेवतात आणि त्या स्त्रीवर हे सगळे मुजावर नजर ठेवून तिच्यावर अत्याचार करतात. असा आतापर्यंतचा अनुभव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीनं गेली अनेक वर्षे या ठिकाणी मनोरुग्णालय तात्पुरतं शासनानं सुरू करावं. किमान या नाही कायमस्वरूपी करता आलं तर या यात्रेच्या निमित्ताने 1-2 महिन्यासाठी तरी इथे मनोरुग्णालयाची व्यवस्था करण्यात यावी. म्हणजे काहीतरी प्रमाणावर लोकांचं लक्ष लागून हे रुग्ण जे आहेत हे बाहेरची बाधा, भूतबाधा, करणी, कवटाळ, मंत्रतंत्र या सगळ्याच्या प्रकारातून सुटून काहीतरी त्यांच्यावर मानसोपचार होईल या उद्देशानं ही सतत मागणी असते. परंतु अद्यापही शासनानं ती मागणी पूर्ण केलेली नाही.
या यात्रेवरच बंदी आणावी, कारण की यात्राच पूर्ण अवैज्ञानिक आहे आणि लोकांना भलत्याच गोष्टीच्या मागे लागणारी आहे. तसंही काही झालं नाही अजून, म्हणून ती यात्रा मोठ्या प्रमाणात सुरू असते. या यात्रेत जवळपास 5 ते 10 ट्रक नारळ एकत्रित केले जातात आणि त्या नारळांची होळी केली जाते. प्रदूषण वाढवण्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर ही यात्रा कारणीभूत आहे. अंधश्रद्धांचे जेवढे काही प्रकार असतील ते सगळे प्रकार या सैलानीच्या यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतात. महाराष्ट्रातले जेवढे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सामाजिक कार्यकर्ते आपापल्या दृष्टीनं ओरड करत असतात, परंतु शेवटी बुलढाणा जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी असतील ते पाहिजे त्या प्रमाणावर पुढाकार घेऊन पुढे येत नाहीत. मतांसाठी मतांची लाचारी असते. मग या यात्रेला विरोध केला तर त्या परिसरातल्या किंवा त्या जिल्ह्यातल्या मुस्लिमांच्या मतांवर आपल्या मतांवर फरक पडेल काय याचाही स्वार्थी विचार या निमित्ताने केला जातो आणि मग या यात्रेच्या संदर्भातली पावलं मात्र उचलली जात नाहीत. प्रशासनाला त्या पद्धतीनं बाध्य केल्या जात नाही. अंधश्रद्धेचा हा अतिशय दाहक असा अनुभव या निमित्ताने सैलानीच्या यात्रेत येतो. दोष त्या सैलानी यात्रेची दुकानदारी करणाऱ्या लोकांचा कमी आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा जास्त आहे. हिंदू तिथे जास्त जातात. खरं म्हणजे ज्यांना भूतबाधा होते, ज्यांना बाहेरची बाधा होते असं वाटतं हे सगळे लोक मनोरुग्ण असतात. मेंदूतली काही रसायनं कमी जास्त होतात, स्त्रवतात, तेव्हा अशा ज्यांना असं वाटते की आपल्याला भूतबाधा झालेली आहे, बाहेरची काहीतरी बाधा आहे, अशा लोकांना हमखास मानसोपचार तज्ज्ञाकडे नेलं तर 100% याचा उपचार होऊ शकतो आणि त्या आजारातून रुग्ण बरा होऊ शकतो. परंतु मानसोपचार तज्ज्ञाकडे न जाता तो खर्चिक उपचार न करता शासकीय व्यवस्थेमध्ये अनेक शासकीय दवाखान्यांमध्ये उत्तम मानसोपचार तज्ज्ञाची व्यवस्था नाही. त्याची औषधी महागडी असतात. त्याच्यामुळे एखाद्या वेळेस तिथं गेलं काही असर पडला नाही तर मग समाजातून आजूबाजूतून सल्ले असे देण्यात येतात की सैलानी बाबाच्या यात्रेवर एकदा जाऊन या, अमुक पेशंट तिथे गेला बरा झाला. पहिल्या स्टेजमध्ये कोणी पेशंट असला त्यांनी काहीतरी सजेशन घेतलं तर अशा वेळी एखाद्या जत्रात कुणाच्या अंगारणी मांत्रिकाच्या एखाद्या मंत्रलेलं पाणी देऊन हे रुग्णांनी जर स्वतः सजेशन घेतलं तर यातून रुग्ण बरं होऊ शकतात. परंतु दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये गेलेले रुग्ण कोणत्याही मंत्रतंत्राने कोणत्याही देवाजवळ कोणत्याही दर्ग्याजवळ गेल्यावर ते योग्य उपचार त्यांचे होऊ शकत नाहीत. ते त्या रोगातून बरे होऊ शकत नाहीत. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मानसिकदृष्ट्या या मानसिक रुग्णांसंदर्भात आणि मानसोपचाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. शासनाने त्याच्यावर लोकांमध्ये काम करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींनी काम करण्याची गरज आहे. निवड सामाजिक कार्यकर्ते या पद्धतीचं प्रबोधन करत राहिले तर ते प्रबोधन काही प्रभावी होत नाही जोपर्यंत त्याला शासनाची जोड मिळत नाही. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत सैलानीसारख्या दर्ग्यांवर, महाराष्ट्रात असे खूप दर्गे आहेत की जिथे मुस्लिमांचे दर्गे आहेत परंतु तिथे जाणाऱ्यांचं प्रमाण मात्र 90% हिंदूंचं आहे. त्या ठिकाणी जाऊन ते स्वतःचं नुकसान करून घेतात. स्वतःची जवळची माणसं, कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाची बहीण, कोणाचा भाऊ आपण हाताने गमावतो आणि मग जवळची माणसं अशी दुरावली जातात. त्यांच्यावर अनेकदा शारीरिक अत्याचारसुद्धा होतात. शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळे अत्याचार सहन करूनसुद्धा पेशंट आपल्या हाताशी येत नाही. या पद्धतीची दुरवस्था प्रचंड मोठ्या प्रमाणावर या मनोरुग्णांच्या क्षेत्रामध्ये, मानसोपचार तज्ज्ञांच्या या मानसोपचाराच्या क्षेत्रामध्ये आपल्या हातात यायला लागलं आहे. सरकारने याचा गंभीरतेने विचार करायला हवा. त्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर दबाव आणणाऱ्या सामाजिक यंत्रणांनीसुद्धा याचा विचार करायला हवा. मित्रहो, आजच्यापुरतं एवढंच. हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला, रोकठोक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा. नमस्कार.